दरम्यान मनोज जरांगेंनी मुंबईमध्ये न येता त्यांचं आंदोलन मागे घ्यावं यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत। त्याचबरोबर सरकारकडून मराठा आरक्षणासाठी एक GR काढण्यात येणार असून त्यानंतर जरांगे त्यांचं आंदोलन मागे घेतील अशीही चर्चा आहे। आज दिवसभरात सरकारच्या शिष्टमंडळाकडून जरांगेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न होणार आहेत। या पार्श्वभूमीवर जरांगेंसोबत शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या त्यांच्या साथीदारांना काय वाटतं हे महत्त्वाचं आहे आणि या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे मंदार गोंजारी यांनी। वाशीमधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा मोर्चा येऊन ठेपलाय आणि मनोज जरांगेंसोबत त्यांचे असंख्य पाठीराखे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दुसरीकडे सरकारकडून मनोज जरांगेंनी मुंबईमध्ये येऊ नये आणि इथेच त्यांचं आंदोलन समाप्त करावं यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांच्यासोबत हा सगळा प्रवास करून आलेल्या त्यांच्या पाठीराख्यांना काय वाटतं हे महत्त्वाचं आहे। काय वाटतं, इथंच चर्चा व्हावी की आंदोलन मुंबईपर्यंत जावं? मनोज जरांगे पाटील आता वाशीमध्ये तर पोचलेलेच आहेत, परंतु काही झालं तरी ते मुंबईला जाणारच आहेत। कारण सरकारने जे शिष्टमंडळ पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत तर शिष्टमंडळ न पाठवता स्वतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, या तिघांनी स्वतः यावं आणि त्यांच्याशी चर्चा करावी, लवकरात लवकर अधिवेशन घ्यावं आणि त्या अधिवेशनामध्ये हा GR संमत करावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे। तर टिकणारं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे। फुल कॉन्फिडन्सने जसं हे म्हटले तसं मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांनी स्वतः येऊन याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, कारण हा वेळ काढूपणा आहे सरकारचा। नाही, आता आम्ही जे सुरुवात केली, आता याच्या पुढे आम्ही मुंबईपर्यंत पोहोचूनच आरक्षणाचा विषय मिटवणार। सरकार अक्षरशः मराठा समाजाला फसवत आहे। सरकारने कुठलीही दिशाभूल न करता योग्य तो एक ठोस निर्णय घेऊन आरक्षणाचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय असं वाटतं? 100% दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय आणि वेळ काढूपणा होतोय याच्यामध्ये। 100% म्हणजे एक ठोस निर्णय द्यावा। GR काढण्यात येणार आहे असं, पण GR मुळे आरक्षण मिळेल काय वाटतं तुम्हाला? नुसतं GR मुळे आरक्षण मिळायचं असतं तर मिळालं असतं ना? नाही, GR मुळे नाही, एक ठोस निर्णय द्यावा त्यांनी की मुख्यमंत्री साहेबांनी की बाबा तुम्हाला आरक्षण 100% भेटणार आहे। आज मोर्चा मुंबईत जातो की नाही यावरती या आंदोलनाची पुढची दिशा तर ठरणार आहेच, मात्र आरक्षणाचं एका प्रकारे भवितव्य देखील निश्चित होणार आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। कॅमेरामन राजेश बिडकर सह मंदार गोंजारी, ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।